नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय असा आहे मित्रांनो की बऱ्याच शेतकऱ्यांना लाईनमन सर्वे करताना प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो। तर तो प्रॉब्लेम काय येतोय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या योजनेमध्ये म्हणजेच मागेल त्याला सोलार योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन नंतर आपल्याला लाईनमन सर्वेसाठी आपल्या गावातील लाईनमन आपल्या विहिरीवर किंवा आपल्या बोरवेलवर येऊन आपला सर्वे करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो, बऱ्याच अशा शेतकऱ्यांना सर्वेसाठी खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत मित्रांनो, किंवा त्यांचा सर्वे रिजेक्ट होतोय किंवा सर्वे पुन्हा येतोय मित्रांनो। एकदा सर्वे केल्यानंतर पुन्हा तो सर्वे रिजेक्ट होतोय, पुन्हा सर्वेसाठी मेसेज येतोय। त्यामुळे बरेच शेतकरी हे संभ्रमात आहेत मित्रांनो की सर्वे रिजेक्ट होण्याचे कारण काय आहे। कारण की हे कारण कोणीच नाही सांगत आहे मित्रांनो की सर्वे रिजेक्ट होण्याचे कारण काय आहेत। त्यामुळे बरेच असे शेतकऱ्यांचे मला मेसेज पण आलेत आणि कमेंट पण आल्यात मित्रांनो, किंवा मी ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म भरले होते त्या बऱ्याच शेतकऱ्यांना हे प्रॉब्लेम येत आहेत मित्रांनो। त्यातले काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व पण झालेत मित्रांनो, आणि ते प्रॉब्लेम सॉल्व कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, लाईनमन सर्वे रिजेक्ट होण्याचं प्रमुख कारण हे आहे मित्रांनो की जेव्हा पण लाईनमन तुमच्या विहिरीवर सर्वेसाठी येतो त्यावेळेस त्याला त्याच्या वर्दीवर म्हणजे त्याच्या ड्रेसवर, प्रॉपर ड्रेसवर वायरमन असला पाहिजे मित्रांनो। कारण की कसं आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही सर्वेसाठी फोटो काढता त्यावेळेस काय होतं मित्रांनो, जे सर्वे चेक करणारे अधिकारी असतात त्यांना लाईनमन आणि शेतकरी यांच्यातला फरक, तिथं डिफरन्स दिसत नाही, त्यामुळे तो सर्वे ते रिजेक्ट करतात। तर मित्रांनो, हे एक झालं पहिलं कारण। त्यानंतर दुसरं कारण असं आहे मित्रांनो, आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा आपण एखाद्या पुरुष शेतकऱ्यांच्या नावाने आपण फॉर्म भरलेला असतो मित्रांनो, पण ज्या दिवशी सर्वे होतो त्या दिवशी तो माणूस तिथे हजर नसतो, किंवा त्यांची घरची लेडीज किंवा महिला तिथे उभे करून ते फोटो काढतात आणि सर्वेसाठी पाठवतात। त्यामुळे सुद्धा मित्रांनो सर्वे रिजेक्ट होत आहेत मित्रांनो, असं मला बऱ्याच ठिकाणी आढळलेलं आहे मित्रांनो। तुमच्या ज्या गटाचा तुम्ही फॉर्म भरला असेल त्याच गटातील विहिरीवर तुम्ही सर्वे करायचा आहे आणि स्वतः ज्याच्या नावावर आपण फॉर्म भरला आहे त्याला तिथे हजर राहायचं आहे मित्रांनो। हे एक झालं मग मित्रांनो दुसरं कारण। आणि तिसरं कारण मित्रांनो, जेव्हा तुमच्या इथे लाईनमन सर्वेसाठी येतो त्याला पहिल्यांदा हे सांगायचं मित्रांनो की आपले जे GPS ट्रॅकिंग असते ते आपल्याला रिन्यू करावं लागतं मित्रांनो। म्हणजेच आपल्याला मोबाईल फ्लाईट मोडवर टाकायचा आहे, पुन्हा फ्लाईट मोडवरून काढून नंतर आपला सर्वे करून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानुसार काय होतं मित्रांनो, ते ॲप अपडेट होतं मित्रांनो, कारण की त्याने मागचा सर्वे जर केलेला असेल तर ते अपडेट नसतं मित्रांनो। आणि जेव्हा तो लाईनमन येतो आणि मोबाईल फ्लाईट मोडवरून वर टाकून पुन्हा काढतो त्यानंतर ते अपडेट होतं मित्रांनो, आणि सर्वे आपला व्यवस्थित होतो मित्रांनो। आणि सर्वेमध्ये प्रॉपर पूर्ण माहिती भरायची मित्रांनो। त्यामध्ये आपण ज्या कंपनीचा सोलार निवडलं आहे त्या कंपनीच्या प्रतिनिधीचं सुद्धा नाव टाकायचं असतं मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित सर्व बघायचं आहे, लाईनमन व्यवस्थित सर्व माहिती टाकतोय की नाही ते बघायचं आहे मित्रांनो, आणि ती सर्व माहिती त्याच्याकडून व्यवस्थित टाकून घ्यायची। तर अशा प्रकारे ह्या आजच्या व्हिडिओचा मी विषय घेतला होता मित्रांनो की बऱ्याच अशा शेतकऱ्यांना लाईनमन सर्वेसाठी प्रॉब्लेम येत आहेत। तर हे त्याचे प्रमुख कारण आहेत मित्रांनो। आणि मित्रांनो, जेवढ्या तुम्ही लवकर सर्वे कराल तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला पंपासाठी वर्क ऑर्डर निघणार आहेत मित्रांनो। आता सध्या अशी कंडिशन आलेली आहे मित्रांनो की आता वेंडर सिलेक्शन तर बऱ्याच शेतकऱ्याला आलेलं आहे, पण वेंडर सिलेक्शन करायला आता कोणतीच कंपनी तिथे राहिलेली नाही मित्रांनो। 14 कंपन्या होत्या, 14 कंपन्यांचे कोटे ह्या संपलेले आहे मित्रांनो। आणि त्यामुळे शेतकरी, आता बरेच शेतकरी हे थांबलेले आहेत मित्रांनो वेंडर सिलेक्शन करण्यासाठी। तर ते पण लवकरात लवकर अपडेट होऊ शकतं मित्रांनो। ती कधी होतील त्याविषयी आपल्या चॅनलवर एक नक्की व्हिडिओ बनवेल मित्रांनो। तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।